आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंग लेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरांना विशेष भेट देत आपली 1700वी उसंतवाणी संत शेख महम्मद महाराजांच्या चरणी अर्पण केले। अध्यात्म, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी बाहेरगाव आणि परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना उमरीकर म्हणाले, अनेक संतांच्या जीवनस्थिती, तत्वज्ञान आणि त्यांच्या आध्यात्मिक परंपरेवर आधारित दैनिक अभंग लेखन उसंतवाणी या स्वरूपात करतायत। आज तागायत 1700 अभंग पूर्ण झालेत। संत शेख महम्मद महाराज यांनी आणि त्यांचे गुरु चांगदेव बोधले यांच्या समाधीस्थळी अभंग अर्पण करण्याचा मान मिळालाय। उमरीकर यांच्या भेटीमुळे श्रीगोंद्यातील वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळेल अशी भावना स्थानिक सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रेमींनी व्यक्त केली। यावेळी फ्रेंच मित्र व्हिन्सेंट, प्राचीन वास्तू संवर्धन चळवळीतला मित्र लक्ष्मीकांत सोनवटकर, शाश्वत पर्यटनासाठी काम करणारा आकाश ढुमणे, देवेंद्र राक्षे, राजेश कुलकर्णी, रवींद्र रबडे, विद्याधर जोगळेकर उपस्थित होते। तर श्रीगोंद्यातील शिवदुर्ग ट्रेकर्स व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। दोन गोष्टी आहेत। एक तर मी रोज एक अभंग लिहितो प्राप्त परिस्थितीवर उसंतवाणी या नावाने। त्याचे 1700 भाग पूर्ण झालेले आहेत। ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, त्याच्यानंतर जनाबाई ह्या सगळ्यांच्या समाधीवरती आणि शेख महम्मद बाबांचे गुरु चांद बोधले यांच्या समाधीवरती मी एक 100 अभंग झाले की अर्पण करत आलेलो आहे। आजचा 1700वा भाग पूर्ण झालेला आहे। तो शेख महम्मद बाबांच्या चरणी अर्पण करावा हा एक उद्देश। दुसरा जो महत्त्वाचा उद्देश होता की 11 पासून ते 25 नोव्हेंबर हा जागतिक वारसा सप्ताह आहे। तर ह्या परिसरामध्ये ज्या काही जुन्या वास्तू आहेत, प्राचीन मंदिरं आहेत, ती बघायची आहेत। फ्रेंच आमचे जे मित्र व्हिन्सेंट पास्किनली म्हणून आलेले आहेत, ते दरवर्षी भारतामध्ये 4 महिने येतात, दिवाळीच्या दरम्यान येतात आणि शिवरात्रीपर्यंत असतात। तर त्यांना मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या, मध्य महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणांची फारसा परिचय नाही आहे लोकांना, तो व्हावा म्हणून ते स्वतः प्रयत्न करतात। परदेशी नागरिक त्या ठिकाणी यावेत आणि आम्ही त्यांना घेऊन अशी जी मंदिरं फारशी कुणाला माहिती नाही आहेत, जसं आता आपल्या गावातलं मंदिर आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी मंदिर, पेडगावच्या मंदिरात जाणार आहोत। म्हणजे ह्या सगळ्या ज्यांचं इतका आपला संपन्न असा ऐतिहासिक ठेवा आहे, संपन्न वारसा आहे, हिची माहिती आपल्यालाच नाही आहे। त्यांचा तर प्रयत्न आहे परदेशी पर्यटकांना सुद्धा व्हावे। मी म्हटलं ते तर काय आपल्याकडे सुद्धा माहिती नाही आहे, जवळपासच्या लोकांना माहिती नाही। हा उद्देश आहे। या दोन्ही गोष्टींमुळे आज आम्ही मंदिराला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो। नाही, आपल्याकडे तर ही समृद्ध परंपरा आहे ना 800 वर्षाची। वारकरी संप्रदायाची एवढी मोठी संपन्न परंपरा आहे। त्याच्यामध्ये सगळ्या 18 पगड जातीच नव्हे तर सगळ्या धर्माची, म्हणून शेख महम्मद बाबा तर त्याच्यातलं सगळं ज्वलंत उदाहरण आहे। पूर्ण जातीचे बंधनं तोडून, धर्माचे बंधनं तोडून वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वव्यापी कसा आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं जेव्हा म्हटलेलं होतं, तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या विश्वाला गवसणी घालण्याचा जो भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः शेख महम्मद बाबा। तर त्याच्यामुळे आपल्याकडे साहित्य हे वेगळं राहिलेलं नाही आहे। अध्यात्म आणि साहित्य एकत्रच आहे। आपल्या तो इतक्या मोठ्या संपन्न अशा संस्कृतीचा भाग आहे आणि 800 वर्षापासूनची परंपरा ही फक्त मौखिक नाही आहे, लिखित स्वरूपात आहे। शेख महम्मद बाबांनी सुद्धा योग संग्राम सारखा एक अतिशय महत्त्वाचा दार्शनिक ग्रंथ लिहिलेला आहे। म्हणजे आपल्याकडं महाराज म्हणजे टाळकुटे लोक आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी बोलत राहतात असं नाही आहे, लिखित परंपरा आहे। आणि हे जागतिक इतिहासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे ग्रंथरूपामध्ये परंपरा आहे। ह्या सगळ्या संतांनी वारकरी संप्रदायाचा जो उपदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला, जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे नेऊन पोहोचवला। आजही आजच्या काळात जेव्हा तुम्हाला व्यावहारिक अडचणी यायला लागल्यात, सांसारिक अडचणी यायला लागल्यात, त्याच्यानंतर सामाजिक पातळीवरचा जो भेदभाव दिसतो आहे, सामाजिक पातळीवरचा संघर्ष दिसतो आहे, या सगळ्याचे जर उत्तर शोधायचे तर परत आपल्याला संप्रदायाकडे जावं लागतं, परत आपल्याला आपल्या संत महात्म्यांकडे जावं लागतं, परत आपल्याला त्यांच्या पायाशी बसून ती शिकवण, परत त्यांचे ग्रंथ उघडून बघावं लागतं की यांनी काय सांगितलेलं आहे। शेख महम्मद जन्माने आविंद तयाच्या हृदयी गोविंद त्याच्या सदा, असं स्वतः शेख महम्मद बाबांनीच लिहून ठेवलेलं आहे। वरवरचा तुम्ही जो काही भेद करता तो फार क्षुल्लक आहे, अंतरात्मात सगळे एक आहेत। ह्या सगळ्या संतांच्या शिकवणीपाशी आपल्याला परत जाऊन या नवीन काळात सुद्धा पोहोचावं लागायला लागली। त्याच्यामुळं त्यांची शिकवण ही कालातीत आहे
आणि आजच्या सगळ्या सामाजिक संघर्षाच्या ह्याच्यामध्ये जर काही उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला संत साहित्यातच शोधावी लागते. दोन गोष्टी आहेत. एकतर इथला वारसा जतन करण्यासाठी आमचे मित्र राजेश शिंगळे आणि त्यांचं शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि हे सगळेच लोक प्रयत्न करतात, पण ते त्यांच्या परीनं करतात. आम्ही शासकीय पातळीवरती वारंवार यापूर्वी पण मागणी केली होती. महाराष्ट्र बारव समितीसाठी मी मागच्या पूर्वी जेव्हा समितीचं काम चालू होतं तेव्हा काम केलेलं आहे राज्य शासनासाठी. आता ती समितीचा कालखंड संपलेला आहे, तर नवीन पण घोषणा होईल, पण ते काम सरकारी पातळीवरचे झाले. आमचं असं म्हणणं आहे की खाजगी पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, सरकारी पातळीवरती आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून हा जो सगळा प्राचीन वारसा आहे तो जतन करावा लागणार आहे. आपल्याकडच्या जुन्या मंदिरांची अवस्था वाईट आहे. आज ते दुरुस्त करायचं असेल तर कोणाच्या एका दुसऱ्याच्या अखत्यारीतली ती गोष्ट नाही किंवा त्याच्यात ती येणार पण नाही. सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर हे सगळं चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. श्रीगोंदा गावाला तर संपन्न अशी वेस आहे, आता जी पडक्या अवस्थेमध्ये आहे ती आपल्याला दुरुस्त करावी लागेल. मंदिरांच्या आजूबाजूच्या अतिक्रमण काढून मूळ मंदिराचा जो चौथरा उंच आहे आपण भरणी करून तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. त्याच्यात जुने वाडे आहेत. माजी शिंदेंचा वाडा आहे इथे. मालोजी राजांची ही जागीर असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या ज्यांना सगळ्या शिवछत्रपतींच्या स्वराज्याची त्याच्याबद्दलची अस्मिता आपल्याला जी वाटते त्याचा एक भाग इथे प्रत्यक्ष आहे. अशा कितीतरी गोष्टी ह्या श्रीगोंदा गावामध्ये विखुरलेल्या आहेत किंवा पूर्ण तालुकाभर विखुरलेल्या आहेत. ह्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा लागणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारने केलं ना आपण चूप बसलो, आपणच करत राहिलो, सरकारने दुर्लक्ष केलं. आपण सरकार आणि सामाजिक पातळीवरच्या संस्था ह्यांनी सगळ्यांनाच हातात हात घालून हे करावं लागेल. कोणी एकटे दुकट्यानं केल्यानं होईल असं आम्हाला वाटत नाही. आहेत ना, आम्ही तर मागं म्हणजे जवळपास गेले कोरोनाच्या नंतरची गोष्ट आहे 5 वर्षापासून जसं आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती केलेली आहे. त्याच पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये तर खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम झाले. प्राचीन बारवा आहेत. अगदी ह्या मंदिरामध्ये सुद्धा परिसरामध्ये बारव आहेत. काही बारवा बुजवले गेलेले आहेत. तर हे सगळं बदलायला पाहिजे आणि आपल्याला ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून जागृत राहायला पाहिजे. म्हणून म्हणले की ही एकट्या दुकट्याची गोष्ट नाही आहे. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो. हे जे परदेशी पर्यटक आपल्याकडे येतात त्यांनाही आम्ही सांगतो, तेही तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. मागे सुद्धा आम्ही तिथल्या विभागीय आयुक्तांकडे त्यांना घेऊन गेलो परदेशी पर्यटकांना, त्यांच्या अडचणी सांगितल्या. जर ते तळमळ करत असतील बाहेरचे लोक आपल्या सगळ्या वारशाबाबत आणि त्या बाबतीत आपणच उदासीन आहोत असं एक थोडंसं विचित्र चित्र समोर येऊ नये. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनीच त्याच्यासाठी काय काय करता येऊ शकेल प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे तर ते कुठंतरी होऊ शकेल आणि मग पुढच्या पिढीला हा सगळा वारसा किती संपन्न होता हे दाखवता येऊ शकेल. नसता फक्त चित्रामध्ये आणि गोष्टीमध्ये सांगावं लागेल आपल्याला. Hello everyone, my name is Vincent. I'm from France. Is now 10 years that I discover Maharashtra and 8 years that I create an agency for showing the beauty of Maharashtra. Today my first day here in Sheikh Mohammed Samadhi. And like always, each time I discover a place in Maharashtra, I'm very amazed because this place first is beautiful and the story behind also is very amazing. Sheikh Mohammed, born Muslim, and he followed the spirit of Vakari. So nowadays you can see here in Samadhi, Muslim and Hindu coming to pay respect to him, and it's quite amazing to see the religious tolerance they have in Maharashtra before. This is very beautiful place also to show for foreigners, for show them this past history we have in Maharashtra, because Maharashtra is much more than only Elora or Ajanta. So it's place that now we can include also to our tour for showing to foreigners. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.